नमस्कार लाडक्या बहिणींनो, फक्त या लाडक्या बहिणींनाच मिळणार जानेवारीचा हप्ता. तुमचंही नाव आहे का पहा. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा तुम्हाला नेमका कधी मिळेल आणि नेमका कुठल्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूयात नेमका कोणत्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. फक्त या महिलांनाच मिळणार जानेवारीचा हप्ता. केवायसी मधील चुकीमुळे लाखो महिलांना फटका. बघा लाडक्या बहिणींनो, फक्त याच महिलांना मिळणार जानेवारीचा हप्ता आणि ज्या केवायसी मुळे ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकांमुळे लाखो महिलांना याचा फटका बसणार आहे आणि त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता हा मिळणार नाही. बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जानेवारी महिना उलटून गेला तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान त्यानंतर आता फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असाही प्रश्न विचारत आहे. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता देखील फक्त काही महिलांनाच मिळणार आहे. सर्वांना सरसकट 1500 रुपये मिळणार नाहीयेत. कोणाला योजनेचा लाभ मिळणार आहे ते जाणून घ्या. बघा लाडक्या बहिणींनो, जानेवारी महिना उलटून गेला आहे तरीही महिलांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत जानेवारी महिन्याचे पैसे हे जमा झालेले नाहीत. त्यानंतर आता बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार आहे असा सुद्धा प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत आहेत. आणि लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता हा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींना मिळणार नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. सर्वांना सरसकट 1500 रुपये हे मिळणार नाहीयेत. कोणाला नेमका हा जानेवारीचा हप्ता मिळणार आहे ते पुढे बघा. बघा लाडक्या बहिणींनो, फक्त या महिलांनाच मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता. बघा कुठल्या महिला आहेत की त्यांना लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे. बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा फक्त केवायसी केलेल्या महिलांनाच मिळणार आहे. जर केवायसी केली नसेल तर महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. याच सोबत केवायसी मध्ये ज्या महिलांनी चुका केल्या आहेत त्यांचाही लाभ सध्या बंद आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी ही असणार आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा फक्त केवायसी केलेल्या महिलांनाच मिळणार आहे. म्हणजेच ज्या महिलांनी 31 डिसेंबरच्या अगोदर ई केवायसी प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे अशाच महिलांना हा जानेवारी महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे. आणि जर केवायसी केली नसेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ हा इथून पुढे मिळणार नाही महिलांनो. आणि याच सोबत केवायसी मध्ये ज्या महिलांनी चुका केल्या आहेत, बघा केवायसी तर त्यांनी केलेली आहे परंतु केवायसी करताना ज्या महिलांकडून चुका झालेल्या आहेत किंवा चुका त्यांनी केलेल्या आहेत त्यांचाही लाभ सध्या बंद आहे आणि इथून पुढे सुद्धा त्यांचा लाभ बंद राहणार आहे महिलांनो. हे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. पुढे बघा, केवायसी मध्ये चुका झाल्यानंतर ज्या महिलांचा लाभ बंद केला आहे त्या महिलांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. अंगणवाडी सेविका या महिलांनी कशात बसतात की नाही हे चेक करतात. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच महिलांचा लाभ पुन्हा सुरू होईल. दरम्यान तोपर्यंत या महिलांना पैसे मिळणार नाहीयेत. याआधी ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना जानेवारीचे पैसे मिळणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, की केवायसी मध्ये चुका झाल्यानंतर ज्या महिलांचा लाभ हा बंद झालेला आहे अशा महिलांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून करताना आपल्याला दिसत आहे. या अंगणवाडी सेविकांनी जो निकष मांडलेला आहे या निकषामध्ये ज्या महिला बसतात की नाही हे अंगणवाडी सेविका चेक करणार आहेत. आणि निकषामध्ये जर महिला बसल्या आणि त्यांनी ही प्रोसेस पूर्ण झाली आणि ही प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर महिलांचा लाभ, ज्या महिलांचा लाभ ई केवायसी करून सुद्धा बंद झालेला आहे आणि त्या या लाभासाठी पात्र आहेत अशा महिलांची अंगणवाडी सेविकाकडून तपासणी करण्यात येत आहे, पडताळणी करण्यात येत आहे. आणि ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी हा निकष शासनाच्या समोर मांडला आणि ह्या महिला जर पात्र असतील तर त्या महिलांना लाभ हा पुन्हा सुरू होणार आहे महिलांनो. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. दरम्यान तोपर्यंत या महिलांना पैसे मिळणार नाहीत. तोपर्यंत बघा तुमची जोपर्यंत पडताळणी होत नाही अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आणि अंगणवाडी सेविका ही पडताळणी केल्यानंतर याचा निकष, याची माहिती सरकारला कळवत नाही तोपर्यंत तुमचा हा लाभ बंद राहणार आहे. आणि ज्या क्षणी अंगणवाडी सेविका तुमचा ही माहिती, तुमची पडताळणी केल्याची माहिती आणि तुम्ही या लाभासाठी पात्र आहात ही माहिती अंगणवाडी सेविका सरकारला देतील त्यावेळेस तुमचा लाभ हा सुरू होण्यात आहे महिलांनो. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि याआधी ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना जानेवारीचे पैसे मिळणार नाहीत. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे महिलांनो, की ज्या महिलांना डिसेंबर महिन्यांचा हप्ता हा मिळालेला नाही अशा महिलांना जानेवारीचा सुद्धा हप्ता मिळणार नाही. पुढे बघा, केवायसी मध्ये नक्की काय चूक केली, की लाडक्या बहिणींनी अशी काय चूक केली की त्यांचा हप्ता बंद करण्यात आला. मी तुम्हाला सांगतो. बघा लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना महिलांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली आहे. तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत नाही ना या प्रश्नाचे हो
असे उत्तर लिहिलं आहे. या प्रश्नाचं उत्तर नाही असं लिहायला हवं होतं, त्यामुळे महिलांचा लाभ बंद झाला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, बऱ्याच अशा महिला आहेत की ज्यांचा लाभ फक्त एका प्रश्नामुळं, एका प्रश्नाच्या उत्तरामुळं बऱ्याच लाखो महिलांचा लाभ हा बंद झालेला आहे. की त्यामध्ये प्रश्न काय होता मध्ये बघा, अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली आहे. त्यामध्ये प्रश्न असा होता की तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत नाही ना. इथं प्रश्न काय होता बघा, तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत नाही ना. या प्रश्नाचे उत्तर हो असं उत्तर लिहिलं आहे. या प्रश्नाचं उत्तर नाही असं लिहायला हवं होतं. बघा, या प्रश्नाचं उत्तर जे आहे तुम्हाला नाही असं द्यायचं होतं, परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करताना त्याचं उत्तर हो असं लिहिलं आहे. यामुळेच बऱ्याच लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद झालेला आहे महिलांनो. अशा प्रकारे मी तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळेल आणि तुमचा लाभ का बंद झाला आणि ज्या महिलांचा लाभ बंद झालेला आहे त्यांना लाभ परत कसा सुरू करता येईल याची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आणि लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.